नमस्कार नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 9 जून 2026. मंडळी, आता आपल्याकडे पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपले शेतकरी बांधव सध्या नवीन फळझाडांची लागवड करण्यात व्यस्त आहेत. फळपिकांमध्ये आपल्याकडे आपण प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस यांची लागवड करतो. आंबा आणि काजू ही तर आपल्याकडची खूप महत्त्वाची अशी फळपिकं आहेत. तर चला आज आपण काजू लागवडीच्या सुधारित पद्धतींविषयी माहिती करून घेऊया. याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या इथे उद्यान विद्यावेत्ता, काजू तथा सहयोगी संशोधक संचालक डॉक्टर वैभव शिंदे आलेले आहेत. चला त्यांच्याकडूनच आपण या लागवडीविषयी सविस्तर माहिती करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर, कोकणामध्ये काजू लागवडीचं नेमकं महत्त्व काय आहे? काजू हे पीक मूळचं ब्राझील या देशाचं आहे. भारतात याचा प्रसार 16व्या शतकात झाला. भारतात काजू हा पोर्तुगीज लोकांनी आणला. आता मजेशीर गोष्ट अशी आहे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रामुख्याने जमिनीची धूप होऊ नये म्हणून डोंगर उतारावर काजूची लागवड माती घट्ट धरून ठेवावी म्हणून करण्यात आली. नंतर कालांतराने त्याचा प्रचार व प्रसार होऊन भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीच्या ओळख असलेला प्रदेश जो आहे तिथं याची लागवड केली गेली आणि आता त्याच्यापासून आपल्याला डॉलर मिळवून देणारे पीक म्हणून हे पीक प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे हे आपल्याकडचं पीक नसून ब्राझीलमधून आपल्याकडे आलं आणि आता आपल्याला अत्यंत फायदेशीर असं हे पीक झालेलं आहे. अगदी बरोबर. सर, काजू लागवडीसाठी आपल्या कोकणातील क्षेत्र किती हेक्टर आहे? आता आपण कोकणाचं एकूण भौगोलिक क्षेत्र जर पाहिलं तर ते 29 लाख हेक्टर आहे. त्यापैकी काजू लागवड या पिकाखाली 2 लाख हेक्टर क्षेत्र साधारणपणे आहे. एकूण 2 लाख हेक्टर क्षेत्र आपल्याकडे लागवडीखाली आहे काजूच्या. बरोबर. काजू लागवडीसाठी कोणत्या प्रकारचं हवामान आणि जमीन आवश्यक आहे? आता हा प्रश्न फार महत्वाचा आहे. काजू हे मूळतः पावसावर अवलंबून असणारं पीक आहे. हे उष्ण कटिबंधीय फळझाड आहे. उष्ण व दमट हवामान काजू पिकात चांगलं मानवतं. काजूसाठी जास्त तापमानाची गरज असते. सावलीत काजूची वाढ खुंटते बरं का. त्यामुळे जिथं सूर्यप्रकाश भरपूर आहे तिथं काजू लागवड करायला हरकत नाही. बरोबर. काजूसाठी हलकी व कमी उपजाऊ जमीन वापरात आणली जाते. जांभ्या दगडापासून तयार झालेल्या तांबड्या जमिनीत काजूचं पीक उत्तम येतं. मात्र जमिनीतून पाण्याचा निचरा होणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. काजूला आम्लधर्मीय जमीन मानवते. तसंच मध्यम, काळ्या किंवा पाणी साचून राहणाऱ्या जमिनी काजू लागवडीसाठी वापरू नयेत. काजूची लागवड करताना ती साधारण किती अंतरावर करणं अपेक्षित आहे? आता याबाबत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये विविध प्रयोग झाल्यानंतर जी शिफारस दिलेली आहे ती 2 प्रकारची आहे. 7 बाय 7 मीटर अथवा 8 बाय 8 मीटर या अंतराने लागवड करावी. त्यामुळे हेक्टरी 150 ते 200 काजू कलम बसतात. आता ही शिफारस सगळे शेतकरी बहुतांशी वापरतात. साधारण एका हेक्टरमध्ये किती काजू कलम लावली जातात? आता एका हेक्टरमध्ये 150 ते 200 कलम बसतात. परंतु काही ठिकाणी जुन्या लागवडी ज्या आहेत त्या अंतरात किंवा योग्य अंतरावर केलेल्या नाही आहेत. तिथं काही दिवसांनी प्रॉब्लेम येतो. पण साधारणपणे 150 ते 200 कलम प्रति हेक्टरी लावावीत. काजूची लागवड करताना शिफारस केलेलं अंतरच वापरलं पाहिजे, तर अपेक्षित उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. आता काजूची कोणती जात अथवा नवीन विकसित वाण हे लावले पाहिजेत जे फायदेशीर ठरू शकतात आपल्याकडे? आता आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र जे वेंगुर्ल्याला आहे, इथं काजू संशोधन केंद्र आहे. आणि या काजू संशोधन केंद्रात साधारणपणे 1974 ते 2024 या कालावधीत वेंगुर्ला 1 ते वेंगुर्ला 10 अशा सलग 10 जाती विकसित केलेल्या आहेत. त्यापैकी वेंगुर्ला 1 म्हणजे आपल्याला माहित आहे ही जुनी पहिली स्टेट जात आहे. त्यानंतर वेंगुर्ला 4 आहे, वेंगुर्ला 6 आहे, वेंगुर्ला 7 आहे, वेंगुर्ला 8 आहे, वेंगुर्ला 9 आहे आणि 2024 साली भाजीसाठी म्हणजे गराच्या भाजीसाठी वेंगुर्ला 10 MB ही जात विकसित केलेली आहे. आता यातल्या
साधारणपणे वेंगुर्ला 4 नंतर ज्या जाती आलेत त्या मोठ्या साईजची बी असणारी आणि 1 किलोमध्ये साधारणपणे आता वेंगुर्ला 8 असेल तर 87 बी आहे, वेंगुर्ला 7 असेल तर 100 बी आहे, वेंगुर्ला 9 असेल तर 112 प्रति किलो बियाणामध्ये बिया बसतात. हां, म्हणजे या सुधारित जातींची लागवड ही अतिशय फायदेशीर ठरू शकते. बरोबर. काजू लागवडीसाठी काय पूर्वतयारी करावी लागते? आता काजू लागवडीसाठी आपल्याला माहीतच आहे की ज्या प्रक्षेत्रामध्ये लागवड करायची आहे ते प्रक्षेत्र निवडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. मग त्या प्रक्षेत्राच्या मातीचं पृथक्करण करणं, जमिनीवरील अनावश्यक झाडे झुडपे तोडणी करणं, प्लॉट साफ करणं, साफ झाल्यानंतर आखणी करणं, आखणी केल्यानंतर त्यावर 2 बाय 2 बाय 2 फुटाचे खड्डे काढणं आणि खड्डा काढताना एक लक्षात ठेवायला पाहिजे शेतकरी बंधूंनी की खड्डा आता 2 फुटाचा काढायचा आहे तर खालच्या 1 फुटातली माती वेगळ्या बाजूला खड्ड्याच्या ठेवावी आणि वरची 1 फुटातली माती ही वेगळ्या साईडला ठेवावी. ज्या वेळेला खड्डा भरायचा आहे त्यावेळेला ते अलटापालट करावी, म्हणजे खालची माती वर आणि वरची माती खाली. त्यामुळे एक सुपीक जमिनीचा थर वरच्या 1 फुटाच्या वातावरणामध्ये तयार होतो आणि तो जास्त पोषक ठरू शकतो. बरोबर. सर, आत्ता बोलताना तुम्ही म्हणालात की मातीचं पृथक्करण म्हणजे माती परीक्षण, तर हे करणं का आवश्यक आहे? आतापर्यंत शेतकऱ्यांनी जी काही लागवड केलेली आहे ती पृथक्करण शिवाय बहुतांशी केलेली आहे. आपल्याकडे तशीच लागवड केली जाते. बरोबर. मग काय होतं, अशा जमिनीमध्ये नेमकं काजूच्या पोषणासाठी काय कमी आहे आणि काय जास्त आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं असेल तर आपल्याकडे पोटॅश हा घटक 1000 किलो प्रति हेक्टर उपलब्ध असतो. बरोबर. परंतु तो झाडाला मिळत नाही, उपलब्ध होऊ शकत नाही. अवेलेबल होणं वेगळं आणि म्हणजे झाडाला मिळणं वेगळं. बरोबर. तर ह्या अशा काही बारीक गोष्टी असतात. काही वेळेला अन्नांश कमी प्रमाणात असतो, काही वेळेला सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते किंवा उलट जास्त पण असतात. ह्याचा नेमका बोध व्हावा आणि त्या दृष्टीनं नियोजन करून आपण योग्य त्या सल्ल्याने जी माहिती मिळते त्यानुसार त्या जमिनीमध्ये हे घटक घालू शकतो किंवा जास्त असतील तर ते कमी करू शकतो. म्हणजे यासाठी माती परीक्षण करणं हे खूप महत्वाचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा खड्डा आपण खणतो तर तो साधारण किती आकाराचा काढावा लागतो आपल्याला? आता आपण खड्डा काढताना साधारणपणे याला 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट असा खड्डा जर काढला तर त्या काजूच्या रोपाच्या मुळी त्या खड्ड्यामध्ये खड्डा भरल्यानंतर व्यवस्थितपणे वाढू शकतात. आणि हा आपण 2 बाय 2 बाय 2 फुटाचा खड्डा शिफारशीत केलेला आहे, त्यामुळे हाच खड्डा काढावा. बरं. आता आपल्याकडे काजूच्या गरांना खूप सारी मागणी आहे, तर या गरांसाठी कोणती जात विकसित करण्यात आलेली आहे का? अत्यंत चांगला प्रश्न आहे, कारण 2024 साली रिसेंटली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने वेंगुर्ला संशोधन केंद्रावरून 10 MB ही जात विकसित केलेली आहे. आता याचं वैशिष्ट्य काय आहे तर आपण भुईमुगाच्या शेंगा ज्याप्रमाणे सोलतो त्याप्रमाणे ही बी आहे ती सहजपणे सोलता येते आणि ती सोलल्यामुळे कोणताही अपायकारक किंवा त्वचेला भाजण्यासाठी जो घटक जबाबदार असतो तो CNSL ऑइल आणि यामध्ये CNSL ऑइल आहे ते 7.85% आहे. ते अत्यंत कमी आहे. त्यामुळे ही बी सहजपणे सोलता येते आणि त्यातलं गर काढता येतो. गर अतिशय चवदार आहे आणि त्याची भाजी केल्यानंतर ती आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारची भाजी म्हणून वापरता येते किंवा आपण खाऊ शकतो. बरोबर. म्हणजे इतर वेळी आपण जेव्हा बघतो की काजू बी सोलली की आपल्या हाताला त्याचे त्रास होतो, तर ही जी काजू बी आहे वेंगुर्ला 10 त्याने हा त्रास होणार नाही होणार आणि कोणत्याही प्रकारची इजा होत नसल्यामुळे ही जात लागवड करावी आणि शेतकऱ्यांनी चांगले पैसे कमवावेत अशी आमची धारणा आहे. कारण एक बी 5 रुपयाला जाते आणि श्रमाचं नक्कीच इथं चीज होतं, त्यामुळे ही लागवड करायला हरकत नाही. नक्कीच शेतकऱ्यांनी वेंगुर्ला 10 या जातीचा विचार केला पाहिजे. दुसरा एक प्रश्न मॅडम मला सांगायचा आहे की मग शेतकरी विचारतात तुमच्याकडे कलमं आहेत का? तर आपल्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं शेतकऱ्यांना पुरेल एवढी कलमं आमच्याकडे उपलब्ध आहेत सध्या नर्सरीमध्ये. त्यांनी यावं आणि ती कलमं घेऊन जावीत.
बरोबर आहे. तर शेतकरी बांधवांनो, आत्ताच सरांनी म्हटलंय त्याप्रमाणे वेंगुर्ला 10 या जातीची कलमं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, तेव्हा नक्की त्यांच्याशी संपर्क साधा. सर, हो. आता काजू लागवड करताना कोणतं तंत्रज्ञान आत्मसात करावं लागतं? आता काजू लागवड करताना सर्वप्रथम चांगले आणि निवडलेले कलमाची लागवड करावी. म्हणजे हां. निवडलेलं कलम हे चांगलं असावं. बरोबर. चांगलं म्हणजे काय, लागवड करताना कलम 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व सेंद्रिय खत त्या खड्ड्यामध्ये टाकावं. हां. परंतु ह्याच्यापूर्वी कलमाची निवड करताना आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे, त्याची साधारणपणे उंची ही 2.5 फूट असावी, पानं 8 ते 9 त्याच्यावर असावीत हां. आणि त्याची जी काडी आहे ती साधारणपणे आपल्या करंगळीच्या काडी एवढी असावी. अशी कलमं लागवड करताना आपण निवडावीत. बरोबर. लागवड केल्यानंतर खड्ड्याच्या बाजूला पाणी साचणार नाही याची देखील दक्षता घेणं गरजेचं आहे बरं का. हां. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं, त्या खड्ड्याला उंचवटा मातीचा लावताना तिथंच खड्डा केला जातो आणि पाणी तिथं साचतं. बरोबर. तसं मात्र करू नये. आणि खड्ड्यात माती टाकण्यापूर्वी वाळवी नाशक म्हणजे काय, क्लोरोपायरिफॉस 1.5% पावडर ही खड्ड्यामध्ये चौबाजूला पसरून टाकावी. हां. लागवडीकरता निवडलेल्या क्षेत्रात काजू लागवडीसाठी उत्कृष्ट जातीची कलमं घ्यावीत. म्हणजे मी आत्ता म्हणालो 4 ते 5, 6, 7, 8, 9, 10 यातला जो प्रकार पाहिजे असेल तो. आणि कलमं ही साधारणपणे एक 8 ते 10 महिन्याची पूर्ण वाढलेली असावीत. हां. आणि हे 12 महिन्याची पाहिजेत आणि 8 पानं त्याच्यावर असली असली पाहिजेत. पाहिजेत. म्हणजे हे सगळं कलम घेताना बघून घेणं गरजेचं हे आहे. तंत्रज्ञान शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर. सर, काजू लागवडीसाठी आंतरमशागत, निगराणी ही कशी करावी? आता काजू लागवडीसाठी आंतरमशागत करताना शेतकरी बंधूंनी लक्षात ठेवायला पाहिजे, नवीन लागवड केलेल्या कलमाचे बुंदे तणविरहित ठेवावेत. हां. पावसाळा संपल्यानंतर कलमाच्या बुंद्याजवळील माती हलवून मोकळी करावी आणि कलमाभोवती गवताचे किंवा प्लास्टिक कागदाचे आच्छादन करावे. हां. तसंच लागवड केलेल्या क्षेत्रातील जंगली झाडांचे, झुडपांचे राहिलेल्या बुंद्यापासून येणारी नवीन फूट जी असते ती मुळासकट खणून काढणं गरजेचं असतं. कारण अशी झुडपे अन्न व पाण्यासाठी काजू कलमाशी स्पर्धा करू करतात. हां. पर्यायाने काजू कलमाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे काजू कलमांना स्वतंत्र असं वातावरण मिळत नाही, ते बरोबर. ठेवावं. आणि काजू कलमांना भटक्या गुरांपासून मोठ्या प्रमाणात त्रास होतो, म्हणून संपूर्ण लागवडीस कुंपण करणं मात्र गरजेचं असतं. बरोबर. याशिवाय आणखीन कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? आता याशिवाय काजू कलमाच्या जोडाखाली जिथं आपण कलम, रूटस्टॉक आणि सायन म्हणतो, हां. जिथं जोड असतो तिथं खालच्या बाजूला वेळोवेळी फुटवे येतात. हां. ते फुटवे काढणं गरजेचं आहे. बर. प्लस हे फुटवे न काढल्यास कलमाची फांदीची वाढ खुंटते आणि कलमे कालांतराने फांदी त्याची मरू शकते. त्यामुळे ते खुंटच वाढतो. हां. कलमांना योग्य वळण देण्यासाठी सुरुवातीच्या 2 वर्षात जमिनीपासून सुमारे 1 मीटर उंचीपर्यंत कलमाच्या खोडावर उपफांद्या येऊ देऊ नयेत. हां. 1 मीटर उंचीवर कलमाला चारी बाजूने फांद्याची वाढ होऊन झाडाचा विस्तार घुमटाकार होईल याकडे शेतकरी बांधवांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे बरं का. हां. आणि दुसरं एक महत्त्वाचं, फांद्यांना सर्व बाजूनी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे उत्पादनात वाढ होते, ही काळजी शेतकरी बंधूंनी घ्यावी. बरोबर. काजू कलमांना भटक्या गुरांपासून त्रास होऊ नये असं तुम्ही मगाशीही म्हणालात. तर हा त्रास होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? आता याबद्दल सांगताना कोकणातील परिस्थिती अशी आहे, काजू कलमाच्या प्रक्षेत्रामध्ये काजू कलमं लावल्यानंतर पावसामुळे काय होतं, गवत येतं. हो. आणि ते गवत खाण्यासाठी काही भटकी गुरे, जनावरं येतात, बरोबर. त्याचा त्रास होतो. बरं, त्यामध्ये भटकी गुरं येऊन काय करतात, तर ते कलमांना घासतात आणि फांदी मोडते. बरोबर. आणि ते होऊ नये म्हणून योग्य ती काळजी करणं गरजेचं आहे. योग्य ती काळजी म्हणजे काय, तर प्रक्षेत्राला कुंपण घालणे आणि आतमध्ये गुरांपासून बंदोबस्त करणे. बरोबर. कलमांना योग्य वळण देण्यासाठी जी छाटणी करावी लागते ती छाटणी कशा प्रकारे केली पाहिजे? हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कलमांना योग्य वळण देण्यासाठी सुरुवातीच्या 2 वर्षात जमिनीपासून सुमारे 1 मीटर उंचीपर्यंत कलमाच्या खोडावर उपफांद्या येऊ देऊ नयेत. थोडीशी वाढ होऊ द्यावी त्याली सरळ. 1 मीटर उंचीवर कलमाला चारही बाजूने
फांद्याची वाढ होऊन झाडाचा विस्तार घुमटाकार होईल याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. शेतकरी बांधव काय करतात की सुरुवातीला कलम लावल्यानंतर हे एक दुर्लक्षित क्षेत्र राहतं आणि मग लागवड केलेल्या कलमाच्या फांद्या 2 मीटर वाढतात, काही उभ्या वाढतात, काही आडव्या वाढतात. त्याऐवजी त्याच्या कॅनॉपीचा आकार हा गोलाकार व्हावा. कारण काजूला जी धर आहे ती हॉरिझॉन्टल लेवल म्हणतो आपण, आडवा विस्तार होणं गरजेचं आहे उभा विस्तारापेक्षा. हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता आपल्याकडे डोंगर उतारावरील जमिनी ह्या मोठ्या प्रमाणात काजूची नवीन लागवड करताना त्याखाली आणल्या जातात. तर अशा ठिकाणी लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यामध्ये मला असं सांगता येईल की कोकणातील डोंगर उतारावरील जमिनीत मोठ्या प्रमाणात काजू पिकाची नवीन लागवड होत आहे सध्या. अशा जमिनीची अति पावसामुळे धूप होते व अन्नद्रव्याचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. पर्यायाने याचा काजू झाडाच्या वाढीवर आणि उत्पन्नावर फार मोठा अनिष्ट परिणाम होतो. हा ऱ्हास टाळण्यासाठी काजू कलमाभोवती 2 मीटर जागा सपाट करून ओट्यासारखी जमीन तयार केल्यास जलसंवर्धन होऊन जमिनीची धूप थांबते. म्हणजेच मला असं सांगायचंय शेतकरी बांधवांना की डोंगर उतारावर कलम लावल्यानंतर कलमाच्या बुंदात एक सपाट आतमध्ये त्याला इनवर्ड डायरेक्शननी उतार द्यावा. अशा प्रकारचा पेरियोटो रिकोट टाईप ऑफ टेरेस किंवा टेरेस तयार करावा आणि त्याचा उतार आतमध्ये असावा. म्हणजे जे काही पाणी पडेल ते तिथं मुरेल आणि ओलावा जास्त काळ त्या कलमाला मिळेल आणि कलमाची वाढ चांगली होईल. ही दक्षता घेणं गरजेचं आहे. बरोबर. सर, काजू लागवडीसाठी कोणती आंतरपिकं घेतली पाहिजे? याबाबत मात्र आपल्याला काही दैनंदिन खर्च असतो किंवा काजू लागवडीमध्ये काही कामं करावी लागतात, मजूर लागतात, त्यांचा खर्च निघावा या उद्देशाने आपण आंतरपिकं घेतो. आंतरपिकं घेताना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने यावर संशोधन करून बरीच पिकं सुचवलेली आहेत. त्यापैकी काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या 5-7 वर्षात आंतरपिकं घेतल्यास चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो आणि लागवडीवरील खर्च कमी होण्यास मदत होते. आंतरपिके म्हणून वेलवर्गीय भाजीपाला, उदाहरणार्थ आता आपण काकडी, दोडकी, कारली, भोपळा या पिकाची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दिसून आलेली आहे. नंतरच्या कालावधीत अननस लागवडीमुळे काजू बी गोळा करण्यास त्रास होतो. म्हणून अननस पीक न घेता सुरण किंवा घोरकंद यासारखी कंदवर्गीय पिकं जर घेतली तर ती फायदेशीर ठरू शकतात आणि याची शिफारस देखील विद्यापीठाने दिलेली आहे. काजू लागवड केल्यानंतर पाणी व्यवस्थापन कसं करावं? काजू लागवड केल्यानंतर काजू लागवडीला पावसाळ्यात पूर्णपणे पाणी मिळतं असं आपण अपेक्षा करतो. परंतु त्यामध्ये कुठं एक 8 दिवस 10 दिवस पाऊस आला नाही तर मध्येच पाणी देणं गरजेचं असतं बरं का. आता ताण पडू द्यायचा नाही, सतत पाणी दिलं पाहिजे. पूर्वी काजूची लागवड ही रोपे लावून केली जात होती. अशा रोपांची सोटमुळे जमिनीत खोलवर जाऊन पाणी ते उपलब्ध करून घेत होते. परंतु हल्लीच्या काळात काय झालंय, ह्या हायब्रिड जाती किंवा ह्या नवीन विकसित जाती ज्या आहेत त्या थोड्या सेन्सिटिव्ह असतात. आता अधिक उत्पादन देणाऱ्या काजूच्या जातीमध्ये आपण कलम लावतो आणि कलमाला पहिले 3 वर्ष पाणी देणं गरजेचं असतं. परंतु जर ते पावसाळ्यामध्ये पूर्ण पावसाळा त्यांना पाणी उपलब्ध झालं तर 1-2 वर्षामध्ये पाणी देऊन आपण 3ऱ्या वर्षी त्याला नियंत्रित पाणी देऊ शकतो. पण त्याचं टाइम टेबल असं आहे की पावसाळ्यानंतर हिवाळ्यात 15 दिवसाच्या अंतराने तर उन्हाळ्यात 8 दिवसाच्या अंतराने प्रति कलम 30 लिटर पाणी दिल्यास कलमाची वाढ जोमाने होऊन उत्पादन चांगले मिळते. आणि काजूच्या मोठ्या कलमांना पाणी दिले असता त्याच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम दिसून येतो आणि उत्पन्न साधारणपणे 1.5 ते 2 पट वाढतं. आणि हीच गोष्ट शेतकऱ्यांना सांगायची आहे. तुमच्याकडे जर काजूची बाग असेल तर नियंत्रित पाणी द्या किंवा ठराविक पाणी त्याच्या वेगवेगळ्या अवस्थेत द्या तर तुमचं उत्पन्न देखील चांगलं वाढू शकेल. बरोबर आहे. आता काजू लागवडीमध्ये आच्छादनाचा वापर जो आहे तो कसा करावा? काजू लागवडीमध्ये आच्छादनाचा वापर करणं हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे आणि काळ्या प्लास्टिक कागदाचा आच्छादन म्हणून वापर आपण करू शकतो. प्रत्येक 15 दिवसाच्या अंतराने
60 लिटर पाणी प्रति झाड दिल्यास काजू पिकाच्या फळधारणेत आणि उत्पादनामध्ये वाढ झाल्याचं प्रयोगांती दिसून आलेलं आहे. त्यामुळे आच्छादनाचा वापर शेतकऱ्यांनी करणं गरजेचंच आहे. अगदी बरोबर. सर, आता कुठलंही पीक म्हटलं की त्याचं खत व्यवस्थापन हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो. तर काजू बागांना खत कसं आणि किती द्यावं? आता हा प्रश्न आहे, मला आवर्जून यामध्ये सांगावंसं वाटतं की आपले शेतकरी जे आहेत ते गरजेनुसार त्याचं खत व्यवस्थापन करत नाहीत, अथवा काजू बागेला दुय्यम बघितलं जातं. आंबा हा प्राथमिक असतो. इव्हन त्यातल्या गॅप देखील भरताना विचार करतात. आंब्यातलं एखादा गॅप किंवा एखादी नांगी भरायची असेल तर त्याला प्राधान्य पहिलं असतं, आणि काजूच्या बागेमध्ये थोडंसं दुय्यम बघितलं जातं. तसंच खत व्यवस्थापन करताना काजू बागेची गरज काय आहे किंवा झाडाची गरज काय आहे हे बघितलं जात नाही. यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एक चार्ट किंवा एक टेबल तयार करून दिलेला आहे, आणि त्यामध्ये असं दिलंय की 1 वर्ष पूर्ण झालं लागवड करून तर 1 घमेलं शेणखत द्यावं, 250 ग्रॅम नत्र द्यावा, 63 ग्रॅम स्फुरद द्यावा किंवा 63 ग्रॅम पालाश द्यावा. थोडक्यात 1 वर्ष पूर्ण झालेल्या झाडांना 1 वर्ष पूर्ण झालेला. दुसऱ्या वर्षी ही मात्रा दुप्पट करावी, तिसऱ्या वर्षी तिप्पट करावी, आणि चौथ्या वर्षी मात्र 2 किलो 200 ग्रॅम युरिया आणि साधारणपणे 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 410 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश जर दिलं तर त्या कलमांची जी काही भूक आहे किंवा रिक्वायरमेंट आपण म्हणतो ती पूर्ण होते, आणि अशी कलमं चांगलं उत्पन्न देखील देतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. सर, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी काजू उत्पादकता वाढीसाठी काय उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्याविषयी सांगा आम्हाला. हे एक महत्वाची बाब किंवा आपण एक अंग म्हणूया. आपण काजू लागवड करतो, परंतु काजूपासून समाधानकारक किंवा अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी ज्या उपाययोजना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुचवलेत त्या देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. यामध्ये काजूचं उत्पादनासाठी इत्रेल हे एक संजीवक आहे. त्याची पहिली फवारणी पालवीवर, दुसरी फवारणी मोहरावर करावी. तसंच काजू मोहर संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक कीटकनाशकाच्या फवारणीसोबत 2% युरिया खत मिसळून फवारावे. आणि तिसरं एक साधं सोपा उपाय आहे, सुकलेल्या माशाचा अर्क. कमी महत्वाचे मासे जे असतात त्याचा अर्क 500 ग्रॅम घेऊन 10 लिटर पाण्यात जर मिसळला आणि तो जर फुलोऱ्यावर 15 दिवसांनी 2 वेळेला फवारणी केली तर ते परागीभवन प्रक्रिया सुधारते आणि बियांचं उत्पादन वाढतं, पर्यायाने काजूचं उत्पादन वाढतं, असा अनुभव आहे. याशिवाय अजून काही उपाययोजना आहेत का? आता यामध्ये एक प्रामुख्याने सांगता येईल की कोकणात फळ पिकापासून किफायतशीर उत्पादन मिळवता येतं. त्यामध्ये काजू हे असं पीक आहे की उत्पादन कालावधी व उत्पादन लागवडीनंतर 3 वर्षात उत्पादन सुरू होतं. बरोबर. हा 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी हा अत्यंत महत्वाचा असतो, ज्याला आपण फ्लावरिंग टू हार्वेस्ट असं समजतो. बरोबर. शिवाय उत्पादन चांगलं मिळवण्यासाठी उपाययोजना ही मी सांगितलेली आहेत. त्याचा जर अवलंब केला, पाण्याचा शक्य असेल तर अवलंब केला तर उत्पादन नक्कीच दुप्पट होतं. आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये जशी परिस्थिती उद्भवेल तसं सल्ल्यानुसार उपाययोजना करणं हे देखील महत्वाचं आहे. पण हे सगळं केलं की आपल्या शेतकऱ्याला चांगला नफा मिळू शकतो. शिवाय आपण बियांचं उत्पन्न घेतो, बियांच्या बरोबर आपण बोंडूचा पण विचार करायला पाहिजे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने बोंडूपासून सिरप आहे, स्क्वॅश आहे, सरबत आहेत किंवा काजू बोंडू सोडा हे पदार्थ देखील विकसित केलेत आणि विक्रीसाठी ठेवलेले आहेत. बरोबर. तर याचा जर वापर शेतकरी बंधूंनी केला, हे तंत्र वापरून, तर निश्चितच काजू लागवड ही फायद्याची ठरणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काजू हा एक चांगला पर्याय म्हणून कोकणासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोकांनी, शेतकऱ्यांनी आणि आपण सुद्धा
जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं काजू लागवड करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नक्कीच. असं मला वाटतं. नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी काजू लागवडीची जी सुधारित पद्धत सांगितली आहे, त्या तंत्रज्ञानाचा जर वापर आपण काजू लागवडीसाठी केला आणि जास्तीत जास्त आपली जी जमीन आहे ती या काजू लागवडीखाली आणली, तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. काजू लागवडीच्या सुधारित पद्धती याविषयी डॉक्टर वैभव शिंदे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आले, तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. पण आपली पुन्हा भेट आहेच आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.